ओम शांती. आजची तारीख आहे 20 एप्रिल 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही ईश्वरीय मुक्तीसेना आहात. तुम्हाला सर्वांना सद्गती द्यायची आहे. सर्वांची प्रीत एक बाबांबरोबर जोडायची आहे. प्रश्न आहे, मनुष्य आपली अक्कल कोणत्या गोष्टीमध्ये लावतात आणि तुम्हाला आपली अक्कल कुठे लावायची आहे? उत्तर, मनुष्य तर आपली अक्कल आकाश आणि सृष्टीचा अंत प्राप्त करण्यामध्ये लावतात, परंतु त्यापासून काहीही फायदा होत नाही. याचा अंत तर मिळू शकत नाही. आकाशाचाही अंत कुणी प्राप्त करू शकत नाही आणि सृष्टीचाही अंत कुणी प्राप्त करू शकत नाही. तुम्हा मुलांना आपली अक्कल लावायची आहे पूज्य बनण्यामध्ये. त्यांना दुनिया पूजणार नाही, परंतु तुम्ही मुलं मात्र पूज्य देवता बनतात. गीत आहे, तुम्हें पाके हमने जहां पा लिया, जमी तो जमी आसमां पा लिया. ओम शांती. मुलं समजलेत की हा आहे ज्ञान मार्ग, तो आहे भक्ती मार्ग. आता प्रश्न उठतो की भक्ती मार्ग चांगला की ज्ञान मार्ग चांगला? तर दोन गोष्टी आहेत ना. म्हटलंही जातं ज्ञानाने सद्गती होते, तर जरूर म्हणावं लागेल की भक्ती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मनुष्य समजतात की भक्ती करण्याने ज्ञान मिळेल आणि ज्ञान मिळालं की सद्गती होईल. भक्तीच्या मध्येच ज्ञान येऊ शकत नाही. भक्ती सर्वांसाठी आहे, तसे ज्ञान सुद्धा सर्वांसाठी आहे. जसं मनुष्य समजतात की श्रीकृष्ण परमेश्वर आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर प्रीत जोडतात. मग जर समजा श्रीकृष्णावर प्रीत जोडली, तर मग गुरु गोसावी यांच्याकडे जाण्याची काय आवश्यकता आहे? कृष्णाचीच आठवण करायची. श्रीकृष्णाचं चित्र तर सर्वांकडे असतं. श्रीकृष्ण जयंती साजरी सुद्धा करतात. मग आणखी कोणाकडे जाण्याची आवश्यकताच नाही. जसे मीराने एकाबरोबर आपली प्रीत जोडली होती. कामकाज करताना सुद्धा ती श्रीकृष्णाचीच आठवण करायची. घरामध्ये राहणं, करणं, खाणं, पिणं तर असतंच. भले म्हणतात की परमपिता परमात्मा शिव आहेत, परंतु ते केव्हा येतात हे कुणी जाणत नाही. शिव जयंती होते तर जरूर ते येत असतील ना. मग केव्हा येतात, कसे येतात, येऊन काय करतात हे मात्र कुणाला माहीत नाही. कोणीही मनुष्य मात्र हे जाणत नाही की सर्वांची ते सद्गती करतात, परंतु कशी करतात आणि सद्गतीचा अर्थ काय आहे हे जाणत नाहीत. बाबा म्हणतात की आता तुम्ही शिवबाबांच्या द्वारे हे जाणलं आहे आणि मग दुसऱ्यांना सुद्धा सांगतात, तर तुम्ही आहात ईश्वरीय मुक्तीसेना. मग मुक्ती म्हणा किंवा सद्गती देणारी सेना म्हणा. आता तुम्हा बच्चांवर जबाबदारी आहे. कसली जबाबदारी? तर सर्वांना मुक्त करण्याची जबाबदारी, सद्गती देण्याची जबाबदारी. बाबा म्हणतात, तुम्ही चित्रांवर समजून सुद्धा सांगा. भाषा तर खूप आहेत. मुख्य भाषांमध्ये चित्र बनवायला पाहिजेत. बाबा म्हणतात, भाषांचं पण खूप झंझट आहे आणि म्हणून प्रदर्शनी सुद्धा बनवावी लागते वेगवेगळ्या भाषांमध्ये. तर चित्रांवर समजावणं खूप सहज असतं. चक्रामध्ये सुद्धा संपूर्ण ज्ञान आहे आणि
सीडीचं जे चित्र आहे, त्याच्यामध्ये ते चित्र फक्त भारतवासियांसाठी आहे. त्या चित्रामध्ये आणखी कोणत्याही धर्माविषयी ज्ञान नाही. तर असं थोडंच की भारत तमोप्रधान बनतो, तर दुसरे खंड किंवा दुसरे राष्ट्र बनत नाहीत. तर तमोप्रधान तर सर्वांना बनायचं आहे. जसं भारतवासी तमोप्रधान बनतात, तर बाकीच्यांना सुद्धा तमोप्रधान बनायचंच असतं. हे सर्व बुद्धीमध्ये सेवेचे विचार चालले पाहिजेत. 2 बापांचं सुद्धा रहस्य समजावलं पाहिजे. वरसा रचयिताकडून मिळतो. हे सुद्धा सर्व धर्मवाले जाणतात की लक्ष्मी नारायण भारताचे पहिले महाराजा महाराणी होते किंवा भगवान भगवती होते. अच्छा, मग त्यांना स्वर्गाचं हे राज्य कसं मिळालं? तर जरूर भगवंताच्या द्वारे मिळालं असेल. राजधानी लक्ष्मी नारायणाची आहे, राधे कृष्णाची नाही. राधे कृष्णच नंतर लक्ष्मी नारायण बनतात, परंतु राधे कृष्णाची राजधानी म्हटलं जात नाहीत. लक्ष्मी नारायणची राजधानी म्हटलं जातं. मंदिर तर अनेक प्रकारचे बनवलेले आहेत, परंतु नाव तर एकच ठेवलं जातं, लक्ष्मी नारायण. डिनायस्टी लक्ष्मी नारायणचीच म्हणता येईल. राम सीतेचा घराणा, लक्ष्मी नारायणचं घराणा, राधे कृष्णाचा घराणा असू शकत नाही. कारण राधा कृष्ण हे छोटे आहेत. तर ह्या गोष्टी मनुष्यांच्या विचारात येतच नाही. तुम्ही मुलं सुद्धा नंबरवार पुरुषार्थ अनुसार जाणतात. ज्यांना सर्व्हिसचा छंद आहे, ते तर फतकतात, म्हणजे सेवेसाठी मेहनत करतात. कोणी म्हणतात की आम्ही समजतो, परंतु हळूहळू मुख खोलण्याची सुद्धा युक्ती रचली पाहिजे. हे समजलं तर इतरांना समजावलं पाहिजे, पण समजावू शकत नसेल तर बाबा म्हणतात की हळूहळू त्याची युक्ती रचली पाहिजे. काही जण म्हणतात की वेदशास्त्र अध्ययन केल्याने, यज्ञ तप वगैरे केल्याने, तीर्थ केल्याने परमात्म्याला प्राप्त करू शकतो. परंतु भगवंत स्वतः म्हणतात की हे सर्व माझ्यापासून दूर करण्याचे रस्ते आहेत. भक्ती मार्गाचे रस्ते पकडून पकडून ज्यावेळेला आत्मा थकून जातो, तेव्हा पुन्हा भगवंतालाच पुकारतो की हे पतित पावन, तुम्ही या आणि आम्हाला पावन बनण्याचा रस्ता दाखवा. तुमच्याशिवाय आम्हाला कोणी पावन बनू शकत नाही. थकून गेले आहेत. भक्ती दिवसेंदिवस पूर्ण थकवून टाकेल. आता तर किती यात्रा जत्रा वगैरेवर किती लाखो जातात. मेळ्यामध्ये लाखो जातात. किती गंदगी, म्हणजे किती अस्वच्छता असते. आता तर आहे अंत. आता दुनियेला बदलायचंय. वास्तविक पाहता दुनिया एकच आहे, परंतु 2 भाग बनवलेले आहेत, स्वर्ग आणि नर्क. तर मनुष्य समजतील की स्वर्ग आणि नर्क वेगवेगळी दुनिया आहे, परंतु एकच दुनिया आहे. ती अर्धी अर्धी आहे. म्हणजे सतयुग त्रेतायुग जोपर्यंत चालतं त्याला म्हटलं जातं स्वर्ग, द्वापर कलियुग जोपर्यंत चालतं तर त्याला म्हटलं जातं नर्क. मग बाबा म्हणतात प्रत्येकाला आपलं कल्याण करायचं आहे. ज्या वेळेला आपल्याला रस्ता मिळालेला आहे, तर स्वतःचंही कल्याण करायचं आहे आणि एक दुसऱ्यांचं सुद्धा कल्याण करायचं आहे. मनामध्ये येतं की मनामध्ये यायला हवं की दुसऱ्यांनी सुद्धा बाबांकडून वारसा घेतला पाहिजे.
आपण त्यांना वारसा प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला पाहिजे. ईश्वरीय सेवा करावी. सर्व एक दुसऱ्याची सेवा करत राहतात. तर बाबा येऊनच आत्मिक सेवा शिकवतात. आणखी दुसरा कुणीही आत्म्यांची सेवा जाणत नाही. आत्म्यांचा पिता तेच रूहानी सेवा म्हणजे आत्म्यांची सेवा करतात. शरीरांची सेवा तर जन्मजन्मांतर खूप केली. आता हा अंतिम जन्म आहे. तर ह्या जन्मामध्ये आत्मिक सेवा करायची आहे की जी बाबांनी शिकवली आहे. कल्याण याच्यामध्ये आहे. दुसऱ्या कशाचाही फायदा नाही. बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये सुद्धा राहायचं आहे. तोड निभवायची आहे. आणि इतरांना सुद्धा हेच समजावून त्यांचं सुद्धा कल्याण करायचं आहे. ज्ञान मार्गामध्ये आपली अवस्था खूप फर्स्ट क्लास असली पाहिजे. अशा गोष्टींची आठवण करून आपण हर्षित सुद्धा राहायचं असतं. प्रॅक्टिस झाली की मग आपली अवस्था खूप खुशमिजाज होत जाते. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट. दुसऱ्या सर्वांमधून आपल्या बुद्धीची प्रीत तोडून एक बाबांबरोबर जोडायची आहे. आणि सर्वांची प्रीत एक बाबांबरोबर जोडण्याची सेवा करायची आहे. दुसरा पॉइंट. खरा ईश्वरीय सेवाधारी बनायचं आहे. आपलंही कल्याण करायचं आहे आणि दुसऱ्यांना सुद्धा कल्याणाचा रस्ता दाखवायचा आहे. अवस्था खूप खुशमिजाज बनवायची आहे. वरदान आहे. आपल्या श्रेष्ठ व्यवहाराद्वारे सर्व आत्म्यांना सुख देणारे महान आत्मा भव. विश्लेषण आहे. जे महान आत्मे असतात तर त्यांच्या प्रत्येक व्यवहाराने सर्व आत्म्यांना सुखाचं दान मिळतं. ते सुख देतात आणि सुख घेतात. तर चेक करा की महान आत्म्यांच्या हिशोबाने आपण संपूर्ण दिवसामध्ये सर्वांना सुख दिलं, पुण्याचं काम केलं. पुण्य म्हणजे काय? तर कोणाला एखादी वस्तू देणं ज्यातून त्या आत्म्याकडून आशीर्वाद निघतील. तर चेक करा. आपल्याला तपासा की प्रत्येक आत्म्याकडून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत आहे का? कधी कोणाला दुःख तर दिलं नाही किंवा कधी कुणाकडून दुःख तर घेतलं नाही, तर म्हणता येईल महान आत्मा. आजचा सुविचार आहे. केल्यानंतर विचार करणं हे पश्चातापाचं रूप आहे. म्हणजे कोणतंही कर्म केलं आणि नंतर त्याच्यावर विचार केला तर हे पश्चातापाचं रूप आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे. महान बनण्यासाठी मधुरता आणि नम्रतेचा गुण धारण करा. संस्कार किंवा स्वभाव हा तर प्रत्येकाचा आपला आपला आहे. परंतु सर्वांचा स्नेही, सर्व गोष्टींमध्ये, संबंधांमध्ये सफल, मनसामध्ये विजयी
आणि वाणीमध्ये मधुरता तेव्हाच येऊ शकते जेव्हा आपला स्वभाव सहज असेल. सहज स्वभाव म्हणजे जसा समय, जशी व्यक्ती, जशी परिस्थिती त्याला पारखून आपण स्वतःला सहज करावं, सरळ करावं. इझी म्हणजे मिलनसार, सर्वांबरोबर जुळवून घेणारा, मोल्ड करणारा, स्वतःला नमवणारा. इझी म्हणजे अलबेला नाही. ओम शांती.